पडत आहे आणि त्यामुळे वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूला जर कोणी कारणीभूत असेल तर त्या रुपाली चाकणकर आहेत. या रुपाली चाकणकरांचा मी तीव्र निषेध करते, धिक्कार करते आणि महाराष्ट्रातली आमची भगिनी सुरक्षित राहायची असेल, लाडकी बहीण सुरक्षित राहायची असेल तर चाकणकर तुम्ही ताबडतोब राजीनामा द्या आणि या चाकणकरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये असंही मी ठणकावून सांगते की यांच्यावर गुन्हा दाखल करा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. कारण यांनी जर वेळीच दखल घेतली असती मयूर वागवण्याची तर वैष्णवीचा बळी गेला नसता आणि त्यामुळे चाकणकरांनी आत्मपरीक्षण करावा, राजीनामा ताबडतोब द्यावा, नसेल तर पक्षाने त्यांचा राजीनामा घ्यावा आणि या चाकणकरांवर ताबडतोब गुन्हा दाखल करावा. तो पण 302 मनुष्यवधाचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. कारण आज त्यांच्या निष्क्रियतेमुळे, त्यांच्या आज पक्षपातीपणामुळे आणि त्यांच्या हलगर्जीपणामुळे आज वैष्णवीचा बळी गेलेला आहे आणि हा आम्ही कोणी सहन करणार नाही. जोपर्यंत वैष्णवीला न्याय मिळत नाही, जोपर्यंत आमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक भगिनीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत महिला आघाडी स्वस्थ बसणार नाही. ते आतापर्यंत तुम्ही कुठं निवेदन वगैरे दिलेलं आहेत का? हो, कुठं दिले? आतापर्यंत आम्ही अनेक वेळा या संदर्भात महिलांवरच्या अन्याय अत्याचारासंदर्भात सीपींना निवेदन दिलेलं आहे, एसपींना निवेदन दिलेले आहे. बऱ्याच ठिकाणी मी स्वतः हस्तक्षेप करून ज्या ठिकाणी महिला प्रकरणांमध्ये छडा लागला नाही तर मी एसपींशी सीपींशी स्वतः संपर्क साधलेला आहे आणि त्यामध्ये आमच्या शेळगावची एक महिला तिची जी मुलगी लहान अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती ती पुण्या येथे सापडली सुद्धा. म्हणजे ज्या ठिकाणी या महिलांना न्याय मिळेपर्यंत आजपर्यंत शिवसेना महिला आघाडी थांबलेली नाही आहे आणि यापुढे सुद्धा स्वस्थ बसणार नाही. चाकणकरांचं करायचं काय? या रुपाली चाकणकरचं करायचं काय?